नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बांधकाम कामगारांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे पडण्यासाठी सुरुवात झाली आहे। सर्व बांधकाम कामगारांना आनंदाची बातमी आहे, कारण का आता बऱ्याचशा बांधकाम कामगारांचे जे आहे ते अर्ज म्हणजे त्यांनी स्कॉलरशिपसाठी अर्ज केला असेल किंवा घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल किंवा कुठल्याही योजनेसाठी अर्ज केला असेल। आता पहा, बांधकाम कामगारांना त्यांच्या पहिल्या लग्नासाठी पैसे भेटतात 30,000 रुपये आणि त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी पण 50,000 रुपये भेटतात। म्हणजे असे बऱ्याचशा योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातून भेटतात। तर या ठिकाणी पहा, तुम्ही कुठल्याही योजनेसाठी अर्ज केला असेल तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जर पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा। तुम्हाला संपूर्ण जे आहे ते बघितल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये अगदी 3 ते 4 दिवसांमध्ये हे पैसे तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये पडण्यासाठी सुरुवात होणार आहे। तर या ठिकाणी पहा, बऱ्याचशा बांधकाम कामगाराच्या बँक अकाउंटमध्ये पैसे पडलेले आहेत ऑलरेडी, परंतु तुम्हाला पडले नसतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे पडण्यासाठी सुरुवात होणार आहे। तर या ठिकाणी पहा, संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे। तुम्हाला कुठलं काय प्रॉब्लेम असेल तर खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे, म्हणजे तुम्हाला संपूर्ण A to Z माहिती समजण्यात येणार आहे। तर या ठिकाणी करायचे की तुमचा अर्ज जर या ठिकाणी पहा अप्रूव्ह असेल, म्हणजेच मंजूर झाला असेल, तुम्हाला जर मंजूर झाला असेल असा मेसेज आला असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा यायची हा व्हिडिओ पहा। पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे। कुठे यायचं आहे, ह्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल। तर या ठिकाणी पहिल्यांदा यायचं आहे। तर या ठिकाणी काय दिलेलं आहे की चुकीच्या बँक तपशिलामुळे ज्यांचे पैसे बँकेत जमा झाले नाहीत अशा लाभार्थींची यादी। तर या ठिकाणी पहा, मी ह्याच्या अगोदर पण हा व्हिडिओ बनवलेला आहे, परंतु ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगणार आहे, जर तुमचं चुकीचं बँक तपशील असेल तर तुम्हाला कशा प्रकारे कुठला फॉर्म द्यायचा आहे, म्हणजे तुमच्या बँकेमध्ये पैसे येणार आहे। तुम्हाला एक फॉर्म देणार आहे हा व्हिडिओमध्ये, तो फॉर्म तुम्हाला घेऊन जे आहे ते तुमच्या ऑफिसला द्यायचा आहे, म्हणजे तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत। तर या ठिकाणी पहा, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर। तर या ठिकाणी पाहू शकतात बऱ्याच बांधकाम कामगारांना हे पैसे आलेले आहेत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये। तर या ठिकाणी पाहू शकतात त्यांनी अर्ज कुठला केला, त्यांना पैसे किती आलेले आहेत त्यांच्या बँकेमध्ये। आता या ठिकाणी पहा, यांना जे आहे ते 20,000 रुपये आलेले आहेत, परंतु चुकीच्या बँक तपशिलामुळे यांचे पैसे अडकलेले आहेत। त्यानंतर पाहू शकतात यांना पण त्यांचे 20,000 त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होणार आहेत, परंतु ज्या बांधकाम कामगारांनी चुकीचे अकाउंट म्हणजे तपशील दिलेला आहे त्यांचे या ठिकाणी पैसे अडकतात। तर या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी 10,000 रुपये आहेत, या ठिकाणी 20,000 रुपये आहेत, या ठिकाणी 5,000 रुपये, या ठिकाणी 5,000 रुपये, या ठिकाणी 5,000 रुपये, त्यानंतर 2,500 रुपये, त्यानंतर 10,000 रुपये, अशा प्रकारे जे आहे ते या ठिकाणी पैसे आलेले आहेत। परंतु ज्याही बांधकाम कामगाराचा चुकीचा तपशील असल्यामुळं हे पैसे अडकून राहिलेले आहेत, त्यांच्या बँकेमध्ये ट्रान्सफर झाले नाहीत, त्यांचा अकाउंट नंबर बरोबर नसल्यामुळं। तुम्हाला काय काम करायचे ते तुम्हाला संपूर्ण सांगतो। तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा काय काम करायचे की तुमचं जे आहे ते या ठिकाणी पहा, पहिल्यांदा जे आहे ते तुम्हाला तुमचं जिल्हा निवडून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी पहा, कुठला एक जिल्हा निवडून घ्या, त्यानंतर तुमचा जोही जिल्हा असेल तो जिल्हा निवडा, त्यानंतर तुमची योजना कोणती आहे। तर या ठिकाणी पहा E01, E02, E03 या ठिकाणी जीही योजना असेल तुम्हाला या ठिकाणी ही निवडू शकतात। या ठिकाणी संपूर्ण योजनेचे जे आहे ते नावं दिलेले आहे, तुमची जीही योजना असेल ती या ठिकाणी निवडायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे, आपलं जे आहे ते बेनिफिशरीचं जे आहे ते नाव म्हणजे जातं या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे। तुमचं जेही नाव असेल तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर काय करायचे, तर नाव टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढचं प्रोसेस जे आहे ते महत्त्वाचं आहे, ते कोणतं आहे, त्यामध्ये जे म्हणजे अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी तुमचा टाकायचा आहे। जोही अकाउंट नंबर तुम्ही दिलता तो टाका, तुमचं स्वतःचं पासबुकचा अकाउंट नंबर टाका, त्यानंतर IFSC कोड टाका आणि IFSC कोड टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च यावरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी जर तुम्हाला या ठिकाणी पैसे या ठिकाणी आलेले असतील तर तुम्हाला नक्की तुमच्या अकाउंटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, नक्कीच या ठिकाणी अकाउंटमध्ये प्रॉब्लेम आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचे पैसे दाखवले त्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे नक्की समजायचं आहे, कारण की या ठिकाणी पहा, ज्यांच्या अकाउंटमध्ये प्रॉब्लेम आहे त्यांचेच या ठिकाणी पैसे दाखवतात, त्यांनाच या ठिकाणी पैसे आलेले दाखवले जातात, त्यांचेच या ठिकाणी अकाउंट नंबर चुकीचे असल्यामुळे त्यांचे पैसे या ठिकाणी अडकलेले आहेत, त्यांच्या बँक अकाउंटमध्ये गेलेले नाहीत। चुकीच्या तपशिलामुळं बँकेचं जे चुकीचा तपशील दिला आहे त्यामुळे त्यांच्या बँकेमध्ये जमा झाले नाहीत। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगतो, ती म्हणजे कुठली, की तुम्हाला एक फॉर्म द्यायचा आहे, तो फॉर्म कुठला आहे तुम्हाला सांगतो। तर या ठिकाणी पहा, तो फॉर्म आहे, या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, हा फॉर्म आहे, तुम्हाला हा फॉर्म दिल्यानंतरच तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत लवकरात लवकर, कारण की तुमचे पैसे आलेले आहेत परंतु तुमच्या बँकेमध्ये आले नाहीत, बँक अकाउंटच जमा झाले नाहीत। का जमा झाले नाहीत, की तुमचं जे आहे ते तपशील चुकीचं आहे, बँकेचं तपशील जे आहे ते चुकीचं आहे, त्यामुळे तुमच्या बँकेमध्ये पैसे आले नाहीत। तुमचे पैसे जे आहे ते वरून पाठवलेले आहेत परंतु तुम्हाला जमा झाले नाही तुमच्या अकाउंटमध्ये। तर तुमचे जमा होण्यासाठी काय करायचं आहे, तर हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि हा फॉर्म तुमचं जे आहे ते आपल्या जवळच्या बांधकाम कामगार ऑफिसला द्यायचा आहे। तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे की बँकेचा तपशील जो आहे तो तपशील बरोबर भरायचा आहे।
तर या ठिकाणी पहा तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी पहा अर्जदाराचे नाव म्हणजे तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. तुमच्या पासबुकावरती, आधार कार्डावरती आणि तुमच्या नोंदणी करताना जे हे नाव दिलेलं आहे तो तुम्ही या ठिकाणी बरोबर टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला काही माहिती दिली आहे, ती माहिती तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी वाचून घ्यायची आहे. ती माहिती कुठली आहे या ठिकाणी पाहू शकतात. हा महोदय, उपरोक्त विषयास अनुसरण सविनयपूर्वक अर्ज सादर करण्यात येते की मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ, तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर येथे नोंदणीकृत बांधकाम कामगार असून माझा नोंदणी क्रमांक, तुमचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. आता नोंदणी क्रमांक तुम्हाला कुठे भेटेल की तुम्हाला तुमचं जे स्मार्ट कार्ड भेटलं असेल किंवा तुमची पावती असेल त्या पावतीवरती तुम्हाला तुमचं एम-एच पहिल्यांदा देते. तुम्ही या ठिकाणी साईडला पाहू शकता स्मार्ट कार्ड अशा प्रकारे असते. त्या कार्डवरती तुम्हाला तुमचा एम-एच नंबर भेटून जाईल. तर तुमचा एम-एच नंबर जो आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तुमचा एम-एच नंबर टाकल्यानंतर एम-एच नंबर आहे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे नवीन नोंदणी अर्ज सादर करताना मी माझ्या खात्यातील तपशिलामध्ये माझ्या नजर चुकीने बँक खाते क्रमांक, IFSC कोड चूक समाविष्ट झाली आहे. म्हणजे माझ्याकडून जे आहे ते नजर चुकीने माझ्या बँक अकाउंटमध्ये किंवा माझ्या IFSC कोडमध्ये चूक समाविष्ट झाली, म्हणजे चुकला आहे माझ्याकडून IFSC कोड किंवा माझा खाते क्रमांक चुकलेला आहे, चुकीचा समाविष्ट झाला आहे आणि त्यामुळे मला विविध कल्याणकारी योजनेचे लाभ घेण्याकरिता अडचण निर्माण होत आहे. तरी माझ्या बँक खात्याची तपशीलमधील माहिती संकेतस्थळावर अध्ययन करून देण्यात यावी ही नम्र विनंती. म्हणजे जे आहे ती माझ्या बँक अकाउंट चेंज, म्हणजे या ठिकाणी जे आहे ती चेंज करायचं आहे, बरोबर करायचं आहे. या ठिकाणी चुकीचं असल्यामुळं माझ्याकडून जे आहे ते या ठिकाणी IFSC कोड आणि बँकेचा अकाउंट नंबर चुकीचा गेल्यामुळे या ठिकाणी मला काय करायचं आहे, बदलायचं आहे. तर या ठिकाणी पहा काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. तर पहिल्यांदा जे आहे ते बँक अकाउंट आणि IFSC कोड जे आहे ते जेही चुकलं असेल ते बघा आणि ते तुम्हाला या ठिकाणी बरोबर लिहायचं आहे. ते कसं लिहायचे ते सांगतो. या ठिकाणी पहा तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, बांधकाम कामगाराचे या ठिकाणी पहिल्यांदा नाव लिहायचे आहे. इथं बांधकाम कामगाराचं नाव लिहा. त्यानंतर बँक खाते क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा जेही बँक खाते क्रमांक असेल तो बरोबर या ठिकाणी टाका, न चुकता टाका, एकही अंक चुकू देऊ नका. आता बँक खाते क्रमांक टाकला. बँक खाते क्रमांक म्हणजे तुमचा अकाउंट नंबर ते झालं आणि त्यानंतर तुमचा IFSC कोड. आता IFSC कोड तुम्हाला तुमच्या बँकेच्या पासबुकवरती भेटून जाईल. IFSC कोड म्हणून असतो तो IFSC कोड पण न चुकता बरोबर टाका. जर ते चुकला तर पुन्हा तुम्हाला डबल पैसे तुमच्या बँके अकाउंटमध्ये येणार नाहीत. तर ह्यावेळेस तुमचं अकाउंट नंबर, IFSC कोड बरोबर टाकायचा आहे. हे लक्षपूर्वक काम करा. बाकीचं थोडंफार कमी जास्त झालं चालतं आहे, परंतु तुमचा अकाउंट नंबर आणि तुमचा IFSC कोड बरोबर टाकायचा आहे. आणि त्यानंतर तुमच्या बँकेचं नाव आणि तुमचं शाखेचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. बँक शाखा कुठली ती टाकायचं आहे. ते टाकलं आणि त्यासोबत तुम्हाला काही कागदपत्र जोडायची आहेत. ते कोणकोणते कागदपत्र जोडायचे आहेत ते या ठिकाणी पहा. त्यासोबत कामगाराचे आधार कार्ड, जे बांधकाम कामगार असतील त्यांचं आधार कार्डाची प्रत. त्यानंतर या ठिकाणी पहा बांधकाम कामगाराची आधार कार्डाची प्रत जोडली. त्यानंतर नोंदणी पावती, बांधकाम कामगाराची नोंदणी पावती एक सोबत जोडा. त्यानंतर बँक पासबुकची प्रत, म्हणजे बँक पासबुकची तुम्हाला एक झेरॉक्स काढायची आणि ती झेरॉक्स ह्या फॉर्मसोबत जोडायची आहे. आणि त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी पहा तुमचा मोबाईल नंबर कोणता आहे. तुम्ही नोंदणी करताना जोही मोबाईल नंबर दिला तो चालू असायला पाहिजे आणि तो चालू नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे ह्या फॉर्मवर. आणि या ठिकाणी संपूर्ण टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची सही करायची आहे. तुमची सही जी असेल ती करा किंवा तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे आणि सही करायची, किंवा सही नसेल तर अंगठा तुम्ही करू शकतात. तर संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी ह्या फॉर्मला तुमचं आधार कार्ड, नोंदणी पावती, बँक पासबुक, तुमचा मोबाईल क्रमांक टाकून ह्या फॉर्मला बाकीचे स्टॅपलरनी स्पिन मारून तुम्हाला ही फाईल तयार करायची आणि आपल्या जवळच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये ही फाईल घेऊन जायची आहे आणि त्या ठिकाणी ही फाईल द्यायची आहे. आणि त्या ठिकाणी गेलं तर तुम्हाला लगेच ताबडतोब आम्हाला या ठिकाणी जे आहे ते आमचं बँकेचं पासबुक जे आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला माहिती समजली असेल की बांधकाम कामगारांना जर त्यांचा अर्ज मंजूर झाला असेल आणि त्यांचं या ठिकाणी बँकेचं चुकीचं तपशील असेल तर त्यांना तुमचा चुकीचा बँकेचा तपशील बरोबर कशा प्रकारे करायचा आहे ह्याबद्दलची माहिती तुम्हाला संपूर्ण बरोबर समजली असेल, तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. जर काही तुमच्या लक्षामध्ये आलं नसेल किंवा तुम्हाला समजलं नसेल तर नक्कीच खाली कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला त्याचं उत्तर आम्ही देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल माहिती तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.